कल्पना करा, एखाद्या उमेदवाराला फक्त 30% मते मिळाली आणि तरीही तो निवडून आला, म्हणजे 70% लोकांनी त्याला मत दिलं नाही, तोच तुमचा प्रतिनिधी बनतो. ही समस्या सोडवण्यासाठी काही देशांमध्ये वापरली जाते रन ऑफ इलेक्शन पद्धत. या पद्धतीत जर पहिल्या फेरीत कोणालाही 50% पेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत तर पहिल्या 2 उमेदवारांमध्ये पुन्हा मतदान होतं आणि शेवटी जो उमेदवार 50% पेक्षा जास्त मतं मिळवतो तोच विजयी ठरतो. म्हणजेच विजयी उमेदवाराला खऱ्या अर्थाने बहुसंख्य जनतेचा पाठिंबा मिळतो. म्हणूनच अनेक देशांमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी रन ऑफ इलेक्शन वापरली जाते. तुम्हाला काय वाटतं, भारतामध्येही रन ऑफ इलेक्शन पद्धत लागू व्हावी का? कमेंटमध्ये नक्की सांगा.